आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया परिवर्तिनी एकादशीची व्रतकथा. भगवान विष्णू 4 महिने शयन करतात किंवा योग निद्रा घेतात. या कालावधीत ते ह्या एकादशीस आपली कटी किंवा कुस बदलतात, म्हणून या एकादशीस परिवर्तिनी एकादशी असे म्हणतात. देव प्रबोधिनी एकादशीप्रमाणे यातही सर्व विधी केले जातात. देवास स्नान घालतात, रथयात्रा देखील काढतात. संध्याकाळी महापूजा करून देवास उजव्या कुशीस निजवावे किंवा निजवले जाते. रात्रभर जागरण करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी वासुदेव जगन्नाथ प्राप्तेयम द्वादशी तव पार्श्वेन परिवर्तस्व सुखम स्वपिही माधव अशी प्रार्थना करावी. अर्थात हे भगवंता, मी द्वादशीचे पारणे करीत आहे, मला सुख प्राप्त व्हावे. या एकादशीस वामन देवाची सुद्धा पूजा करतात. याबाबतची कथा याप्रमाणे आहे. एकदा बलिराजाने यज्ञ करण्यास सुरुवात केली. 1, 2, 3 करीत करीत 99 यज्ञ पूर्ण झाले. तेव्हा देवांना देखील चिंता वाटू लागले. या राजाने अजूनपर्यंत काहीही कामना व्यक्त केलेली नाही. मग हा यज्ञ कोणत्या कामनापूर्तीसाठी करीत आहे? याबाबत इंद्रदेवाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यास याबाबत काही कळले नाही. म्हणून सर्व देवांसोबत इंद्रदेव भगवान विष्णूंकडे गेले. त्यांना सर्व वृत्तांत सांगितला व बलिराजाने जर हा 100वा यज्ञ पूर्ण केला तर त्यास जिंकणे कुणालाच शक्य होणार नाही असे सांगितले. त्यामुळे आपण काहीतरी उपाय करावा. भगवान विष्णूंनी सर्व देवांचे समाधान केले. बलिराजा 100वा यज्ञ करू लागला. तेव्हा भगवान विष्णू वामन अवतारात प्रकट झाले. राजाने विचारले, हे ब्राह्मणा, आपणास काय हवे आहे ते सांगावे, मी तुमची इच्छा पूर्ण करेन. माझ्याकडून आजपर्यंत कोणतेही ब्राह्मण विन्मुख परत गेले नाहीत. तेव्हा भगवान वामनांनी सांगितले, हे राजन, आधी मला वचन द्यावे. मी जे मागेल ते मला तुम्ही दानमध्ये द्याल. राजाने होकार दिला. हे सर्व पाहून शुक्राचार्यांना शंका आली. त्यांनी त्वरित ओळखले, हे वामन अवतारातील ब्राह्मण म्हणजे भगवान विष्णूच आहे व ते राजाकडून काय दान मागतील हे सांगता येत नाही. म्हणून त्यांनी राजास सावध केले व सूचना दिली, दान देण्याच्या आधी संकल्प करू नये, अन्यथा जे दान मागितले ते द्यावेच लागेल. तरीही राजाने सांगितले, मी दानशूर आहे, काहीही देण्यास समर्थ आहे. पुन्हा शुक्राचार्यांनी सांगितले, ते ब्राह्मण रूपात भगवान विष्णू आहेत. हे ऐकून राजा पुन्हा आनंदी झाला व शुक्राचार्यांना सांगितले, प्रत्यक्ष भगवंत माझ्याकडे भिक्षुक बनून आलेले आहेत. ते माझ्याकडून काहीतरी दान मागत आहेत. यापेक्षा मला आणखीन काय हवे? माझे जीवन धन्य झाले, सार्थक झाले असे म्हणून राजा संकल्प घेण्यासाठी झारीतून पाणी हातावर घेऊ लागला. पण पाणी पडत नव्हते, कारण त्यात शुक्राचार्य सूक्ष्म रूपात जाऊन बसलेत. राजाने दर्भाची काडी आत टोचली आणि जल हातावर पडले. पण शुक्राचार्यांच्या डोळ्यास दर्भ लागल्याने तेव्हापासून त्यांचा एक डोळा कायमचा अधू झाला. राजाने हातात जल घेतले व ब्राह्मण रूपातील वामन देवास विचारले, आपणास काय दान पाहिजे सांगावे. वामनदेवाने सांगितले, मला फक्त 3 पद भूमी पाहिजे. राजाने होकार दिला व संकल्प सोडला. वामदेवाने आपले रूप मोठे केले. एका चरणात पृथ्वी व्यापली, दुसऱ्या चरणात स्वर्गलोक व्यापला व तिसरे चरण कुठे ठेवू असे विचारले. तेव्हा राजाने आपले मस्तक पुढे केले. अशा प्रकारे राजाने वचन पूर्ण केले. ही घटना प्रसंग या एकादशीच घडला, म्हणून हिला वामन एकादशी असे देखील म्हणतात. या दिवशी वामनदेवाचे देखील पूजन करतात. हे एकादशीचे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. हजारो अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरीनंदन.